नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. एकदम सकाळी उठून मी तयार झालो. आम्हाला सगळ्यांना जायचं होतं नाशिकला. तर बघा आम्ही निघालो नाशिकसाठी. आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही एक प्लॅन केला होता की सॅटर्डे संडे आम्ही नाशिकला जायचं. तर आम्ही निघालो नाशिकसाठी. बघा रस्ता किती छान आहे. नाशिकचा प्लॅन म्हणजे आम्ही जाणार होतो त्र्यंबकेश्वरला, एक डॅमला आणि सुला वाईनला. तर आम्ही निघालो आमच्या घरून म्हणजे पुण्यावरून नाशिकसाठी. जवळपास ते 211 किलोमीटर आहे. पण बघूया आता आपल्याला किती वेळ लागतं, कारण की GPS दाखवत होतं 5 तास 40 मिनिट. रस्ता खूप चांगला होता, मस्त सिनरी, पहाडं वगैरे होते. तो मजा येत होती गाडी चालवायला. मध्ये मध्ये ट्रॅफिक पण होतं, पण छान वाटत होतं. टोटल 5.5 तास लागले आणि आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. बघा तुम्ही त्र्यंबकेश्वरचा गेट. हळूहळू आम्ही गाडी पार्क केली आणि पैदल निघालो त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या साईडने. बघा आमची फॅमिली चालली आहे. अन्वित पुढे पुढे चालला आहे आणि पोचतोय आम्ही मंदिराजवळ. पार्किंगपासून मंदिराला पोचायला 5 मिनटं लागतात. तुम्ही सॅटर्डे संडेचा प्लॅन करत असाल तर थोडं बघून, कारण की खूप गर्दी असते सॅटर्डे संडेला. नॉर्मल लाईन खूप लंबी होती, तर आम्ही काय केलं, आम्ही VIP तिकीट घेतली. VIP तिकीट 200 रुपये पर पर्सन आहे. ते बायोमेट्रिक थ्रूच भेटतं. VIP तिकीट घेतल्याने आम्हाला लवकरच एंट्री भेटली आतमध्ये. मग आम्ही गेलो आतमध्ये, मंदिराचे फोटो काढले. दर्शनाला जाताना आम्हाला फोटो वगैरे अलाउ नव्हते. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मस्त. मग मंदिराच्या बाहेर थोडे फोटो काढले ना आम्ही तिथून निघालो डॅमसाठी. मग आम्ही डॅमसाठी पोहोचलो. ते गंगापूर डॅम होतं. तुम्ही बघा एंट्रन्सला लिहिलं होतं महाराष्ट्र पर्यटन विकसित. मस्त डॅम होतं. अन्वितला घेऊन मी चाललो होतो. तो रडत होता तर मी त्याला कड्यावर घेऊन चाललो होतो. डॅम फारच छान होतं. बघा ते हॉटेल पण खूप किती छान आहे. समोर समोर चाललो. मग सनसेट बघायला मेनली आम्ही गेलो होतो तिथे. तिथे खूप लोक होते, सगळे सनसेट बघायला आले होते. वातावरण पण खूप थंडगार होतं. आम्ही दोघं चाललो होतो अन्वित आणि मी एन्जॉय करत. मग नंतर पाणी बघा किती होतं डॅममध्ये. फुल डॅम भरलेला होता. नंतर मग हळूहळू सनसेट खाली येत होतं, डुबत होता. अन्वित बघून एकदम खुश झाला, एन्जॉय करत होता. मग फोटोची पोज देत होता आणि बघत होता सगळीकडे की किती सुंदर वातावरण आहे. मग आम्ही तसंच हळूहळू सगळीकडे बघत होतो, एन्जॉय करत होतो. लोक फोटो काढत होते. मस्त सीनरी खूप छान होती आणि तिथे खूप बोटिंग वगैरे पण होती. मग आम्ही सनसेटच्या वेळेस आम्ही फोटोशूट केला, मस्त फोटो काढला. तिथे डॅममध्ये बोटिंग राईड्स वगैरे सगळे होते, पण आम्ही केली नाही कारण की आम्ही खूप थकलो होतो. मग तिथे जेट स्की होती. जेट स्कीवाला तर एवढी मजा घेत होता की बघा तुम्ही, एकदम उलटून पालटून पाणी उडत होता. जो ड्राईव्ह करायला होता तो तर एकदम एन्जॉय करत होता, मस्त एकदम स्विंग मारत होता. नंतर सनसेट होत होता तर आम्ही थोडे फोटोशूट केले. मी फोटोशूट काढले. नंतर मग अन्वित सनसेट बघत बसलो होता. मग त्याने पण फोटोशूट केला, मस्त पोज देत होता. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. त्याचे खूप फोटो छान निघतात, तर आम्ही मोस्टली त्याचेच फोटो जास्त काढतो. मग सनसेट दुखताना आम्ही फोटोशूट केला. मस्त वाटत होतं, एकदम वातावरण थंडगार होतं, रोमांचक वातावरण होतं आणि सनसेट होत होता. आम्ही खूप थकला असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सुला वाईन यार्डला गेलो. तिथे पोचताच आम्ही फोटोशूट सुरू केला सुला वाईनच्या यार्डच्या गेटला. मस्त फोटो काढले, तिघांनी फोटो काढले. मस्त छान दिसत होतो आम्ही तिघं पण. नंतर म्हणजे आईबाबांसोबत पण फोटो काढले आणि मग गेलो आम्ही आतमध्ये. आतमध्ये घेतानाच खूप मोठा सोलर पॅनल लावला होता. मग तिथे एंट्रन्सलाच वेलकम टू सुला वाईन यार्ड लिहिलं होतं. तर आम्ही तिकडे पोचलो आणि फॅमिलीमध्ये एक फॅमिली फोटो काढला. मग नंतर आमची छोटी फॅमिलीचा फोटो काढला. मग तिथल्या गार्डनमध्ये गेलो. तिथे खूप मोठे मोठे 6 बेस्ट वाईनचे बॉटल लावले होते. तिथे सगळे फोटो काढत होते. मग आम्हीही तिथले फोटो काढले. सगळ्यांनी फोटोशूट केला. पहिले आम्ही गार्डनमध्ये फोटो काढले, नंतर मग वाईनच्या बॉटलजवळ फोटो काढले. सगळ्यांनी मस्त फोटो काढले. छान दिसत होते दुरून त्या बॉटल. आणि नंतर आम्ही निघालो वाईन यार्डकडे. तिथे मस्त ऑटो ठेवला होता, ऑटोमध्ये फोटो काढले. नंतर मग वाईन बॉटलचा एकदम पिरॅमिड बनवला होता. पिरॅमिड बघा किती सुंदर होता. नंतर अन्वित एवढा खुश होता की तो खाली बसू की वर बसू त्याला काही कळत नव्हतं, पण तो फुल एन्जॉय करत होता. जाणून पडत पण होता आणि हसत होता. त्याला खूप मजा येत होती. असं कुठे बाहेर गेला की तो खूप खुश असते, खूप मजा करतो. त्याला खूप नवीन नवीन वाटतं तर तो खूप मजा करतो. नंतर मग मी एक फोटो काढला. मस्त जागा होती, तिथं एक फोटोशूट काढला. तिथे मस्त पोज दिली.
चारी साईडला बॉटल वाईनचे बॉटलच होते. नंतर थोडं पुढे आलो तर तिथे होतं रेस्टॉरंटमध्ये मस्त हाय म्युझिक वाजत होतं आणि लोक वाईनचा एन्जॉय करत होते. नंतर आम्ही वाईन ड्रममध्ये फोटो काढले आणि फर्स्ट टाईम मी वाईन टेस्ट करणार होतो तर मी तिथे पोचलो. पण त्या आतमध्ये सुला वाईन यार्डमध्ये आम्हाला फोटोशूट अलाऊ नव्हता. नंतर आम्ही बाहेरच आलो, गार्डनचे फोटो काढले. मग अन्वित वाईन स्टॉलवर उभा राहून पोज देत होता. नंतर आम्ही सगळं झालं निघालो वाईन यार्डमधून पुण्याला. जवळपास रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही निघालो पुण्यासाठी. एवढ्या रात्री निघालो, जवळपास आम्हाला 5 तास लागणार होते पुण्याला पोचायला. तर निघालो आम्ही नाशिकवरून. सिटीमध्ये पोहोचल्यावर एक मस्त स्टॅच्यू दिसला, बघा किती छान होता, एकदम मस्त. मग ते बघून आम्ही पोचलो हायवेला जाताना खूप ट्रॅफिक वाटली तर आम्ही एकदम आरामातच चाललो होतो, कारण की रात्रीचा टाईम होता. अशा प्रकारे आम्ही पुण्याला पोचलो. तुम्ही या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.